स्पर्धेमध्ये क्वालिफाय देखील झालेत. त्याबद्दल मनापासून अभिनंदन असेल क्वालिटी वॉरियर्सच्या टीमचं. 14 पॉइंट्स घेऊन या स्पर्धेमध्ये क्वालिफाय ते जवळपास झालेत, त्याबद्दल त्यांचं मनस्वी अभिनंदन. खंडेलवाल खिलाडी आणि दुसऱ्या बाजूला रामसा वॉरियर्स अशी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अनुप असेरी आणि दुसऱ्या बाजूला रोनक खंडेलवाल ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आहे. वो सब पता है जो मैंने रामसा वॉरियर्स या संघाने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं खंडेलवाल खिलाडी संघाला. पाहूयात काय निर्णय असेल. खेळपट्टीच्या आतमध्ये बॉल पिच झालेला आहे. चांगला बॉल यावेळेस यष्ट्यांच्या पाठीमागे निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जाईल. रणजित यांना आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक इथे हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चेंडू आतापर्यंत हाताळला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर खंडेलवाल खिलाडी संघ बॅटिंग करतो. किती धावा बनवेल. रिव्हर्स अटेम्प्ट या ठिकाणी केला होता परंतु तिथे संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. शरीराचा वेध हा चेंडू घेतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावर एकच धाव आपल्याला बघायला मिळणार. रामसा वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध खंडेलवाल खिलाडीज अशी मॅच आपण या ठिकाणी बघतो. लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. एकच धाव कंप्लीट होत असताना रोनक खंडेलवाल खातं उघडत आहेत. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावफलकावरती धावसंख्या लागली जाते ती म्हणजे 2 धावा. पहिलं षटक आपण पाहतो मैदानावरती सुरू आहे रणजित यांच्या माध्यमात. आपण या क्रीडा स्पर्धेला पाहतो. आता अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आली आहे. लीग स्टेज मध्ये आता शेवटचे मॅच आज आपल्या सर्वांना बघायला मिळतात. अनेक संघ आपण जर पाहिलं तर क्वालिफाय होण्याच्या दिशेने जात आहेत. यावेळेसचा बॉल बिटवीन द कॅप खेळलाय जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि एक चौकार मिळतोय. पहिला चौकार. प्रेक्षक जे एंट्री गेटच्या समोर उभे आहेत त्यांना विनंती, आपण तिकडे प्रेक्षकांची जी गॅलरी बनवली आहे तिथे बसावं ही आपल्याला विनंती आहे. स्विच हिट केलं यावेळेस आणि याही वेळेस बॉलला फेकून दिलंय. सीमारेषेच्या पलीकडे बॉल जातोय. 1 बाउन्स चौकार मिळतो. लागोपाठचा हा दुसरा चौकार अनुप असेर यांच्या बॅट मधनं श्री आनंद ट्रेडिंग कंपनी 4. गोलंदाज पुरुष एकदा गोलंदाजी करण्यासाठी आपण रणजित यांना पाहतोय. याही वेळेस स्विच हिट केलाय आणि याही वेळेस जर पाहिलं
तर बिटवीन द गॅप जरूर खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक काय प्रयत्न केले आणि काय झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक पहिला अनुप असेर यांच्या रूपामध्ये बाद होईल आणि पहिला मोठा धक्का बसेल तो खंडेलवाल खिलाडी संघाला. पहिली विकेट आली आहे. अनुप असेरी आउट. बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले आपण बघू शकतो. खूप चांगला झेल पकडला होता तिथे. क्षेत्ररक्षक देखील तैनात केला होता अनुप असेरी यांच्यासाठी. विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता. तितकाच चांगला कव्हर ड्राईव्ह देखील पाहायला मिळाला. एकच धाव कंप्लीट होत असताना किरण पितळे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी आपण किरण पितळे यांच्या माध्यमातून बघितली आहे. तर नवीन फलंदाज प्रतीक गुगळे यांना देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट झाली आणि एकच्या मदतीने धावसंख्या देखील वाढली आहे. 13 धावा. 1-13 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. किरण पितळे गोलंदाजी करतात. प्रतीक गुगळे आहेत स्ट्रायकिंग एंडकडे. यावेळेस खूप चांगला बॉल होता. सन्मानपूर्वक हा चेंडू खेळलेला आहे. धाव ते मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना किरण पितळे यांच्या माध्यमात परत एकदा फुलर लेंथवर खूप चांगला बॉल. फलंदाजाला बंदिस्त करणारी ही लाईन आहे. फलंदाजाला अक्षरशः आपल्या जाळ्यामध्ये अडकून ठेवणारी ही लाईन आणि लेंथ. किरण पितळे यांच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळते. यावेळेस खराब चेंडू होता. दिशाहीन चेंडू होता आणि तो पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम षटकार. खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेत असताना त्यावर षटकार आला. धावसंख्या 19 धावा आपण धावफलकावरती पाहतो. याही वेळेस आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये काय घडले पाहायचं. स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळेल ही दृश्य आणि पंचांची परवानगी आहे त्यासाठी. बघूयात. आपल्या स्क्रीनवर देखील पाहायला मिळतं. विविध अँगल्सने ते पाहायला मिळेल. साईड अँगलने अतिशय चांगलं दिसेल. 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं कॅमेरा वर्क देखील पाहायला मिळते. यस, बॅटर आउट. फलंदाज बाद आहेत. या अँगलने अतिशय चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. झेल पकडला तिथे किरण पितळे यांनी. ऍक्शन रिप्ले. ओव्हर पिच बॉल सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न आणि
सन्मानपूर्वक खेळत असताना चेंडू थेट गेला हातात गोलंदाजाच्या आणि तिथे विकेट मिळाली. याही वेळेस धावबादची एक संधी होती जरूर, परंतु तिथे एक सिंगल मात्र कंप्लीट करत असताना एक रिस्की रन आली आहे. ओव्हरचा खेळ संपलाय, 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हरमध्ये खंडेलवाल खिलाडी 20 धावा, 2 फलंदाज बाद असताना. खूप चांगली सुरुवात केली आहे रामसा वॉरियर्स या संघाने. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा घेतलेला जो निर्णय आहे आतापर्यंत तरी योग्य ठरला आहे. पॉइंट्स टेबलचा जर आपण विचार केला तर क्वालिटी वॉरियर्स या संघाने 9 सामने खेळलेत आणि त्यांचे सामने लीग स्टेजमध्ये पूर्ण झालेत आणि त्यांचे गुण आहेत, त्यांचे पॉइंट्स आहेत 14. खंडेलवाल खिलाडीज या संघाने 8 सामने खेळलेत, हा त्यांचा शेवटचा अर्थात 9वा सामना ते खेळत आहेत. 5 मॅच ते जिंकलेत आणि त्यांचे पॉइंट्स आहेत 10. MB स्ट्रायकर्स त्यांनी 8 सामने खेळलेत, 5 विजय, त्यांचे पॉइंट्स आहेत 10. पाटीदार वॉरियर्स या संघाने मागचा सामना खेळला, त्यांचे 9 सामने पूर्ण झाले. 9 सामन्यानंतर 5 विजय आणि 4 पराभव, त्यांचे पॉइंट्स आहेत 10. खूप चांगला बॉल, पंचांकडे लाऊड अपील होताना पाहायला मिळाले. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, ऑस्ट्रेलियन रणनीती वापरण्याचा प्रयत्न आहे. सनीत मुत्ता आलेत नवीन फलंदाज, स्ट्रायकर एंडकडे आपण त्यांना पाहू शकता. बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका केलाय, डीपमध्ये आहेत क्षेत्ररक्षक. एकच धाव तिथे पूर्ण होत असताना आपल्याला दिसेल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील मित्रांनो छोटासा बदल होताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावसंख्या 21 या आकड्यावर जाताना बघायला मिळणार आहे. 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण पॉइंट्स टेबलचा जर विचार केला तर आवित्री वेलॉसिटी किंग्स या संघानं 8 सामने खेळले, त्यांचा आज शेवटचा सामना आहे, त्यांचे पॉइंट्स आहेत 8. त्यांनी जर आज विजय मिळवला तर त्यांचे 10 पॉइंट्स होतील. ब्ल्यू फिनिशर्स या संघाचा देखील आज एक सामना बाकी आहे, त्यांचेही पॉइंट्स 8 आहेत. वर्धमान प्लाय वॉरियर्स या संघाचे 9 मॅच झाल्यात, त्यांचे पॉइंट्स आहेत 8. दुसऱ्या बाजूला आगम विनियर संघ 9 सामने झालेत, 6 पॉइंट्स त्यांचे आहेत. महावीर सुपर किंग्स या संघाचे अजून एक मॅच होणं बाकी आहे. चांगला फटका आहे, ड्राईव्ह चांगला आहे, परंतु फिल्डिंग देखील तिथे खराब होतीये. बॉल वेगात जाईल, कन्वर्ट होईल चौकारामध्ये. धावा 4 मिळत आहेत. चौकार जब तक मैं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संकेत गांधी तयार होत आहेत. चांगला बॉल याही वेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता, थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल येत असताना धावसंख्या 26 या आकड्यावर जाते आहे. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू आहे. रोडक खंडेलवाल आणि सनीत मुथा यांना एक भागीदारी करावी लागेल, एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि त्यानंतर संघ एका चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो, चांगल्या टोटलकडे जाईल. यावेळेस पाहूयात पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल आपल्याला. व्हाईट बॉल, इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी.
अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये बदल होतोय. 27 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील. 27 रन, 27 धावा धावफलकावरती झाल्यात. पायावर टाकला होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, तिथे डायरेक्ट हिट. आणि डायरेक्ट हिट नेहमीच धोकादायक असते, इथे सुद्धा धोकादायक ठरलंय. फलंदाज सनीत मुथा यांना माघारी जावं लागतंय. विकेटचं बतड होतंय. अतिघाई नेहमी संकटात नेते आणि इथे तेच चित्र आपण बघितलंय. फलंदाज सनीत मुथा बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन. त्यांची रिॲक्शन देखील आपण पाहिली, कारण या मॅचची परिस्थिती फार वेगळी आहे. या मॅच मध्ये खंडेलवाल खिलाडी संघाला विजय आवश्यक आहे आणि तो संघ मैदानावरती विजयाच्या इराद्यानेच उतरलाय. दुसऱ्या बाजूला रामसा वॉरियरचा संघ या स्पर्धेमध्ये शेवट विजयाने करण्याचा त्यांचाही प्रयत्न असेल. लीग स्टेज मध्ये 3 ओव्हर संपलेले आहेत. 27 धावा. गोलंदाजी करण्यासाठी अनुभवी गोलंदाज किरण पितळे ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, तर नवीन फलंदाज हर्ष बोरा ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील आता इथून पुढे. ओहो, इथे शॉर्ट बॉलचा वापर केला होता. पुल करण्याचा प्रयत्न जरी केला होता, परंतु संपर्क तिथे झालेला नाहीये. एक 22 ची धाव कंप्लीट होईल. टॉप 4 मध्ये कोण जाणार? टॉप 4 मध्ये जाण्यासाठी आता खंडेलवाल खिलाडी, एमबी स्ट्रायकर, पाटीदार वॉरियर्स, अवित्री व्हेलॉसिटी किंग्स, ब्ल्यू फिनिशर्स हे संघ आता संघर्ष करतील मैदानामध्ये. स्विच हिट केलाय, तिथे पकडलाय झेल. वा, व्हॉट अ कॅच. जबरदस्त कॅच तिथे पकडलाय आणि फलंदाज कॅप्टन इथे बांधून परततील. रोनक खंडेलवाल आउट. बॅक टू द डगआउट. विकेटचं बदल. फलंदाज बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रणित बोरा. ऍक्शन रिप्ले. रिॲक्शन टाइम फार कमी होता, परंतु चेंडूवर नजर होती. चांगल्या तंत्राचा वापर केला झेल घेण्यासाठी, आणि झेल घेण्यासाठी वेगवेगळी तंत्र असतात. त्या तंत्राचा वापर तुम्हाला करावा लागतो. इनफिल्डच्या आतमध्ये झेल ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस वेगळे तंत्र असतात. विकेट किपिंग करत असताना झेल घेण्यासाठी वेगळी तंत्र असतात. त्याचबरोबर सीमारेषेच्या जवळ ज्यावेळेस तुम्ही झेल घेतात त्यावेळेस झेल घेण्याची वेगळी तंत्र असतात. या वेगवेगळ्या तंत्राचा वापर करून तुम्हाला झेल पकडावे लागतात आणि इथे खूप चांगला झेल पकडला. बराचसा वेगात होता चेंडू. काही झेल पकडले जातात आणि काही झेल हातात बसतात देखील. यावेळेचा बॉल खूप चांगला फटका आल्या बरोबर एक सुंदर फटका खेळलाय. प्रणित बोरा आपले इरादे स्पष्ट करतायत आणि एक देखणा फटका येईल. जबरदस्त शानदार चौकार. यावेळेस स्टम्प टू स्टम्प अटॅक राईट ऑन अ टार्गेट.
जे टार्गेट आहे त्याच टार्गेटवर गोलंदाजी होते. स्टंप टू स्टंप. कमबॅक चांगलं होतं. धावसंख्या 32. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येतील. यश डागा. एकच धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 33 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. 4 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. प्रणित बोरा आणि हर्ष बोरा या 2 फलंदाजांना तिथून पुढे भागीदारीकडे जावं लागणार आहे. कारण 4 विकेट्स गेल्यात. पहिल्या 4 षटकाच्या आतमध्येच 4 फलंदाज माघारी गेलेले आहेत. आणि इथेच एक संधी आहे खरं तर. मनगडाचा वापर करत बॉलला ढकललं. एकच धाव पूर्ण होईल. लॉंगॉनवरून येत आहेत क्षेत्ररक्षक. ओव्हरचा खेळ देखील होईल समाप्त. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या लागली जाईल ती खंडेलवाल खिलाडीज. 4 बाद 34 धावा. 34 रन. लॉस ऑफ 4 विकेट्स. भैया सिर्फ 2 विकेट. यावेळेस आपण जर पाहिलं तर एकच धाव मिळते आहे. यश डागा गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे 35-35. 5 हो गया. यो चाल रे. यावेळेस थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. नशिबाचा चौकार आहे. संजीवनी चौकार. थोड़ा 4 स्टेप आगे रे. उल्टी है नहीं हाथ में मारेगा. वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल निघून गेला वेगाच. डॉट बॉल येत असताना 5वं षटक सुरू आहे. धावसंख्या 39. हर्ष बोरा 2 या धावसंख्येवर खेळतायत. प्रणित बोरा 9 या धावसंख्येवर खेळतायत. गोलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं तर गोलंदाज यश डागा. पाहूयात. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. सरप्राईज डिलिव्हरी बघायला मिळाली आहे. लॉंगॉनच्या दिशेने बॉल जाईल तिथे अपील केली जाते धावबादसाठी, परंतु स्पष्ट नकार येईल. एकच धाव कंप्लीट होत असताना आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावा 40. 4 फलंदाज बाद आहेत. 4 बाद 40 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. विजेता कप 2024 आपण बघतोय. आज 9वा दिवस या स्पर्धेचा. उद्या क्वालिफायर, इलिमिनेटर, दुसरा क्वालिफायर. उद्या एक 2 संघ आपल्याला मिळतील फायनलला जाणारे. आणि रविवारी या क्रीडा स्पर्धेचा मेगा फायनल या ठिकाणी संपन्न होईल. धावबादची संधी होती दोनही एंडला.
परंतु दोन्ही एंडमध्ये त्या ठिकाणी यश मिळालेलं नाहीये. धावसंख्या 41 या आकड्यावरती जाताना आपल्याला बघायला मिळेल. 4 फलंदाज बाद आहेत. ओव्हर नंबर 5 आता सुरू असताना तुम्ही पाहू शकता मैदानामध्ये क्वालिटी वॉरियर संघानं 14 पॉइंट्स घेत तो संघ जवळपास क्वालिफाय झालाय. या स्पर्धेमध्ये पहिला विजय त्यांनी मिळवला होता. स्लोवर वन होता, धाव या ठिकाणी मिळणार नाही. या स्पर्धेमधली पहिली मॅच क्वालिटी वॉरियर्स आणि खंडेलवाल खिलाडीज असा सामना झाला. तिथे क्वालिटी वॉरियर्सने या स्पर्धेतला पहिला विजय मिळवला होता आणि शेवटची मॅच देखील ते जिंकले. 5 ओव्हर इथे संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 41. 4 फलंदाज बाद आहेत. 5 ओव्हर नंतर 41, 4 बाद. खंडेलवाल खिलाडीज. खंडेलवाल खिलाडी संघ ते देखील बघणं फार गरजेचं इंटरेस्टिंग आहे, कारण त्यांच्यासाठी हा सामना महत्वाचा आहे. आपण जर पॉइंट्स टेबलचा विचार जर केला, आज नेट रन रेट वरती देखील तुम्हाला बराचसा भर द्यावा लागणार आहे. आज नेट रन रेट वर देखील तुम्हाला भरपूर नजर ठेवावी लागेल. त्या अनुषंगाने तुम्हाला खेळावं लागेल मैदानामध्ये. अजूनही 5 ओव्हर येणं बाकी आहे. 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 41 बनवल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हर्ष बोरा आता स्ट्रायकर एंडकडे. तर गोलंदाजी करण्यासाठी संकेत गांधी यांना गोलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं जाते. पाहूयात कशा पद्धतीनं हा सामना पुढे जातोय. गोलंदाजी करण्यासाठी संकेत गांधी तयार होतात. बॅकफुटला गेल्यानंतर खूप चांगला फटका इथे खेळलाय. एक सिंगल कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या वाढेल. बेचाळीस धावा झालेल्या आहेत. 4 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजीसाठी पुढच्या एकदा गोलंदाज संकेत गांधी तयार होतील. एकूण 10 संघ खेळले या स्पर्धेमध्ये. उद्या 4 संघ कोणते असतील या मैदानामध्ये क्वालिफायर एलिमिनेटर खेळतील ते आज आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं उत्तर आज मिळेल आपल्याला. ओहो, शॉर्ट बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु संपर्क झालेला नाहीये. टप्पा पडल्यानंतर बराचसा स्लो झाला चेंडू आणि शरीराच्या दिशेने आला डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्यावर जर पाहिली तर 42 आकड्यावर जाते आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 6. प्रोजेक्टेड स्कोर अर्थात आता जे करंट रन रेट आहे ना 7.5च्या जवळपास, याच पद्धतीने जर
खेळत राहिले तर प्रोजेक्टेड स्कोर 75 पर्यंत जाऊ शकतो. याच रन रेटने जर फलंदाजी सुरू राहिली. धावफलकावर 42 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 6 सुरू असताना प्रणित बोरा स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस फाईट बॉल असेल. खराब चेंडू येतो. एक अतिरिक्त धाव इथे मिळते आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होईल. धावसंख्या जाईल पुढे. धावफलकावर ते आपण पाहतोय धावसंख्या 43 झाली आहे. 43. धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल देखील होताना पाहायला मिळतात. इथून पुढे कसे खेळतील हे दोन फलंदाज ते देखील आपल्याला पाहायचं. नजरा प्रत्येकाच्या या स्पर्धेवर आहे कारण आता स्पर्धा अंतिम टप्प्याकडे प्रस्थान करते. त्यामुळे प्रत्येक संघ जिंकण्यासाठीच उतरलाय मैदानाच्या आत. याही वेळेस खराब चेंडू होता. व्हाईट बॉल येईल इथे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि धावा 44 4 बाद. 8:18 या इनिंगचा खेळ संपणं अपेक्षित आहे. 8:18 या इनिंगचा खेळ संपला पाहिजे. याही वेळेस व्हाईट बॉल. याही वेळेस खराब चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि ते 3ही चेंडू खराब आलेत. अतिरिक्त धावा तिथे मिळाल्या. 3च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना पाहायला मिळाली. या धावफलकावर धावा 45 4 बाद. संकेत गांधी गोलंदाजी चांगली करतायत परंतु या ओव्हरमध्ये अतिरिक्त धावा थोडंसं जास्त खर्च करतायत. यावेळेस बॅटचा स्पर्श घेतलाय जरूर. बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे आहेत परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यश देखील त्यांना मिळालंय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. धावसंख्या जाईल पुढे 47 या आकड्यावर धावसंख्या जाते आहे. 47 47 धावा. गोलंदाज तयार होतील गोलंदाजीसाठी. बॉलला उडवलंय. हवेत चेंडू आहे. फटका मिस टाइम असेल परंतु तिथे नोमॅन्स एरियामध्ये बॉल पडलाय आणि याही वेळेस खराब फिल्डिंग आहे. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला रामसा वॉरियर्सच्या टीम कडून पाहायला मिळते आणि अजून एक चौकार बॅटिंग टीमला मिळतोय. 4 रन्स. याही वेळेस 1 धाव मात्र पूर्ण होईल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढेल. धावफलकावर धावा जर आपण बघितल्या तर 52 धावा 50 अप झाली. 50 धावा पूर्ण होऊन 50 ओलांडली देखील. खंडेलवाल खिलाडी संघाने 5.5 षटकानंतर 52 हे थोडस लांब षटक राहिले. क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे होताना पाहायला मिळतात. वेळ देखील फार महत्वाचा आहे. त्यावेळेस देखील धावबाद ची संधी डायरेक्ट हिट इथे सुद्धा झालाय आणि तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात आली. हर्ष बोरा पॅव्हिलियनच्या दिशेने निघाले देखील परंतु पाहूयात तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. निर्णय काय असेल ते मात्र या ठिकाणी चेक केले जाते. पाहूयात काय निर्णय असेल आपण या ठिकाणी पाहूयात. डायरेक्ट हिट खूप चांगल्या पद्धतीने केलाय. यस फलंदाज बाद. आउट. हर्ष बोरा बॅक टू द डगआउट. धावबादच्या स्वरूपामध्ये त्यांना माघारी जावं लागतं. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. आज खूप चांगली फिल्डिंग इनफिल्डच्या आतमध्ये राहिली परंतु सीमारेषेच्या जवळ खराब फिल्डिंग झाली रामसा वॉरियर संघाची. सीमारेषेच्या जवळ खराब फिल्डिंग होऊन अनेक चौकार गेले परंतु इनफिल्डच्या आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये खूप चांगली फिल्डिंग झाली. मग त्यामध्ये डायरेक्ट हिट. सनीत मुत्ता बाद झाले. इथे हर्ष बोरा बाद झाले. 2 फलंदाजांना माघारी जावं लागलं. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्या स्क्रीनवर आपण हे दृश्य पाहू शकतो.
तर नवीन फलंदाज मैदानावरती येतील. प्रथम मुनोत आलेत गोलंदाजीसाठी यश डागा. ओव्हर नंबर 2 वैयक्तिक आणि संघासाठी 7वं षटक इथे तरी टाकणार आहेत. 52 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. थोडासा वेळ वाचवा. आउटसाइड द ऑफ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील कारण गोलंदाजी करणारा संघ आत्ता तरी चांगल्या स्थितीमध्ये आहे. या अतिरिक्त धावा जर खर्च करत असतील तर एक चांगल्या टोटलकडे बॅटिंग टीम देखील जाऊ शकते. मागच्या ओव्हरमध्ये देखील बऱ्याचशा धावा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये खर्च झाल्या. मिस्टर एक्स्ट्राज. स्लोवर 1 टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात डॉट बॉल. यश डागा यांच्याकडे व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये आणि त्याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने ते करतायत. धावसंख्या 53. ओव्हर नंबर 7 सुरू आहे. 10 षटकांची ही लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. त्यावेळेस स्लोवर 1 होता. उडवलाय खरा परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. पकडतायत झेल. फलंदाज क्रमांक 6 बाद होतील. विकेट मिळते. प्रथम मुनोत बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक विकेट आली आहे. प्रथम मुनोत त्यांना माघारी जावं लागलंय. मोठा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता परंतु लॉंग ऑन मध्ये खूप चांगला झेल पकडला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. न्यू बॅटर रोहित शर्मा. नवीन फलंदाज. इनिंग देखील रोहित शर्मा सारखीच खेळावी लागेल आज. स्लोवर 1 टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉलला वळवलंय. डॉट बॉल. मेको बता ना. 53 धावा आहेत धावफलकावर. 6 फलंदाज बाद आहेत. यश डागा चांगली गोलंदाजी करतायत या ओव्हरमध्ये. एक विकेट देखील त्यांनी या ओव्हरमध्ये मिळवली आहे. व्हाईट बॉल. खराब चेंडू याही वेळेस. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना धावफलकावर 54. लॉस ऑफ 6 विकेट्स आफ्टर 7th ओव्हर इन प्रोग्रेस. 7वं षटक सुरू असताना आपण पाहतोय. परत एकदा स्लोवर 1 खूप चांगल्या पद्धतीने टाकतायत परंतु एक्सपेरिमेंट ज्या वेळेला करतायत त्यावेळेस अतिरिक्त धावा खर्च करतायत. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न ज्यावेळेला ते करतायत त्यावेळेस खराब चेंडू त्यांच्या माध्यमातून येतात. धावसंख्या 54 या आकड्यावर आहे. 6 फलंदाज बाद. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा संघर्ष करावा लागेल. धावा बनवण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. चांगला बॉल होता. स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळलाय. धाबाची इथे देखील एक संधी होती परंतु पंचांनी नकार दिला. एक धाव मिळते आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आहे. 55 धावा. 6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर यश डागा यांच्या माध्यमातून अजून एक चेंडू येणं बाकी आहे या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 11 चेंडू टाकले. 10 धावा दिल्यात. यश डागा यांनी एक विकेट त्यांना मिळालेली आहे. विजेता कप 2024 आपण सर्वजण बघतोय. इन लव्हिंग मेमरी ऑफ लेट श्री संजयजी बोरा यांच्या स्मरणार्थ एक सुंदर आयोजन दरवर्षी आपल्याला या स्पर्धेचं बघायला मिळतं. 4थ्या पर्वामध्ये आपण आहोत. 4थ्या वर्षामध्ये आपण ही क्रिकेटची स्पर्धा बघतोय. फुल टॉस होता. शॉर्ट मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक. धावी ते मिळणार नाही. डॉट बॉल इथे आलेला आहे. ओव्हरचा खेळ संपलाय. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावसंख्या 55. 6 फलंदाज बाद. 55.
7 ओव्हर संपलेले आहेत, अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रसाद गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. प्रसाद धालीवाल यांना आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. 6 फलंदाज बाद आहे. धावसंख्या झाली आहे 55. 18 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलाय. आणि या पहिल्या इनिंग मध्ये, या पहिल्या डावामध्ये किती धावा बनवतायत ते देखील बघणं फार गरजेचं राहणार आहे. आणि किती धाव्यांचं आव्हान ठेवलं जाते ते देखील आपल्याला बघायचं. फुलटॉस कव्हरला बॉलला ढकललं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होते आहे. 56 धावा धावफल कव्हर झालं. सुरुवात चांगली झाली होती. खरं तर आपण जर बघितलं तर खंडेलवाल खिलाडी संघ सुरुवात खूप चांगली करताना पाहायला मिळाला होता, परंतु लागोपाठच्या विकेट आल्यानंतर थोडासा दबाव आहे. मोठा फटका तर बऱ्याच वेळपासून आपल्याला बघायला मिळालेला नाहीये. 56 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 8 सुरू असताना यावेळेस डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. 56 रन्स. वेळ सुद्धा फार कमी आहे. आपण 8:18 आपल्याला इनिंग संपवायची आहे आणि आता 8:13 झाली आहेत. लॉफ्ट केलाय. बॉल हवेत होता परंतु थोडासा पुढे पडला यश डागा यांच्या. एकच धाव तिथे पूर्ण होईल. 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकावर 57 धावा आपण पाहू शकता. विजेता कप 2024 ची ही क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आली आहे. प्रत्येक सामना महत्वपूर्ण या मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका खेळलाय. एकच धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावा 58 स्कोर कार्डवर लागतायत. 58. 10 ओव्हरची मॅच आहे. 8वी ओव्हर 8वं षटक आता सुरू असताना 58 रन. 6 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. यावेळेस बिगिट केला. बिटवीन द गॅप हा फटका आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावरनं बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. कन्वर्ट होईल चौकारामध्ये. श्री आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. चौकार तिथे मिळतो आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळला. अक्षरशः खोदकाम करत असताना एक धाव मिळते आहे. ओव्हरचा खेळ इथे होतोय समाप्त. 8 ओव्हर संपल्यात. 8 ओव्हर नंतर धावा झाल्यात 63. खंडेलवाल खिलाडीज आफ्टर 8 ओव्हर 63 रन. लॉस ऑफ 6 विकेट्स. चला वेळ वाचवा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. फिल्डिंग टीम याची नोंद आपण घ्यायची आहे. 8 ओव्हर संपलेले आहेत. 8 ओव्हर नंतर धावसंख्या 63 झालेली आहे. 6 फलंदाज बाद. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी रणजित ज्यांनी पहिलं षटक टाकले ते आता 9वं षटक टाकण्यासाठी येत आहेत. स्ट्रायकर एंड करे प्रणित बोरा. प्रणित बोरा एकमेव असे खेळाडू या बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये की त्यांनी एक चांगली धावसंख्या उभी केली आहे. 23 वर नाबाद आहेत. लॉफ्ट केलाय. मिड विकेटला बॉलला उडवलंय परंतु तिथे वाह, व्हॉट अ कॅच. यश डागा तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेत आणि एक अप्रतिम झेल अगदी सीमारेषेच्या जवळ त्यांनी टिपलाय, परंतु चेक केलं जाईल आणि आपल्यापर्यंत तो डिसिजन पोहोचवला जाईल.
मध्ये बदल देखील होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. रणजित दुसरी विकेट मिळवत आहेत. पहिल्या षटकामध्ये त्यांना एक विकेट मिळाली होती. या षटकाची सुरुवात देखील विकेट न ते करतायत. बॉलला खेळ आहे, हवेत चेंडू असेल परंतु क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतील. यावेळेस चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सिंगल डबल वरती देखील विश्वास ठेवावा लागेल. 2च्या मदतीने धावसंख्या 65 रन्स. वेळ देखील संपलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. तुम्हाला यानंतरच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्यायची कॅप्टनने. चांगला बॉल लॉंग ऑफच्या दिशेने जाईल कारण वेळेचं बंधन आहे. तुम्हाला दिलेला जो वेळ आहे त्या वेळेमध्येच इनिंगचा खेळ संपूर्ण गरजेचा असेल आणि अन्यथा जर तुम्ही वेळेच्या आतमध्ये इनिंगला संपवलं नाही तर 30 सर्कलच्या आतमध्ये तुमचा एक खेळाडू तुम्हाला घ्यावा लागेल. आणि इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमला यानंतरच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा, इनफिल्डच्या आतमध्ये घ्यायचा. 66 धावा धावफलकावर. चांगला बॉल प्लेट अँड मिस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जाईल. फलंदाजाला बीट करत विकेटच्या मागे निघून जाईल निर्धावच्या स्वरूपामध्ये. रणजित तयार होत आहेत. याही वेळेस फुलर लेंथवरचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरून आले देखील. एकच सिंगल कंप्लीट होते. थ्रो थोडासा खराब आलं, कलेक्शन थोडंसं खराब झालं आणि त्याचा फायदा बॅटिंग टीमला 1चं रूपांतर 2 मध्ये झालं. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना 68 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. याही वेळेस पकडला एक लाजवाब झेल. अजून एक विकेट आली. फलंदाज बाद होत आहेत. विकेट नंबर 8. 8वा फलंदाज. अक्षय गुंदेशा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना यावेळेस चांगला बॉल होता. यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फटका आहे यावेळेस. बिटवीन द गॅप जरूर खेळलाय आणि हा चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाजी करणाऱ्या संघाला या फटक्यांची गरज आहे. चौकार आलाय. लाईन मारे. धावसंख्या 72. एक चांगल्या टोटल कडे खंडेलवाल खिलाडी संघ चाललाय. एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. 72 तर झालं. यावेळेस देखील कव्हरला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती पोहोचतील. एकच धाव त्या ठिकाणी मिळणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना दिसतोय. धावफलकावर 73 धावा. यानंतर जे टीम खेळणार आहेत अवित्री वेलोसिटी किंग्स कॅप्टन आणि तुमच्या विरुद्ध MB स्ट्रायकर्स कॅप्टन चला टॉस साठी. समोर खेळलेला हा फटका आहे. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे एकच धाव पूर्ण होईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 74 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
MB स्ट्रायकर्सचे कॅप्टन अवित्री वेलोसिटी किंग्स संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची नोंद घ्यायची. लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूला बॉलला उडवलंय. वाह तीर्थेश कटारिया यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. जबरदस्त हिट. वाह तीर्थेश वाह. फटकेबाजी करणं हे सोपं नाहीये आणि त्यातल्या त्यात तीर्थेश कटारिया. टॉस साठी MB स्ट्रायकर्स अवित्री वेलोसिटी किंग्स कॅप्टन. चला शेवटचा बॉल या इनिंगचा. धावसंख्या 80 झाली आहे. 8 फलंदाज बाद. यावेळेस डॉट बॉल आलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 80. रामसा वॉरियर संघाला जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 81 आणि तीर्थेश कटारिया यांचं कौतुक करावं लागेल. 7 बॉल त्यांनी खेळले, 14 धावा त्यांनी बनवल्यात. जवळपास 200चा त्यांचा स्ट्राईक रेट राहिलाय आणि या शेवटच्या क्षणी खूप चांगली बॅटिंग केली जी संघाला गरजेची होती. MB स्ट्रायकरचे कॅप्टन आपल्याला हा शेवटचा कॉल असू शकतो. आपण टॉस करण्यासाठी यायचंय कारण आज आपल्याला भरपूर उशीर झालेला आहे. आज सामने सुरू होण्यामध्ये देखील बराचसा विलंब झालेला आहे. त्यामुळे आपल्याला आम्ही विनंती करतो टॉस करण्यासाठी आपण ताबडतोब यायचंय आणि टॉस झाल्यानंतर प्लेइंग 11 आपण लगेच आमच्यापर्यंत द्यायचे आहे. MB स्ट्रायकर्स कॅप्टन विनंती आहे. चला थँक्यू डीजे थँक्यू. थांबा जरा एक टॉस होऊ द्या. सोहम आणि SK कॉल असेल अवित्री वेलोसिटी किंग्स ना. येस SK कॉल. इट्स SK. टॉस जिंकलाय अवित्री वेलोसिटी किंग्स या संघाने टॉस जिंकलेला आहे. तर टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः काय करण्याचा निर्णय आहे. इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आम्ही पहिले फलंदाजी करतोय. फलंदाजी करण्याचा निर्णय तुमचा आहे. तर त्यामागचं मुख्य कारण काय असू शकतं. कारण संघ या मॅच मध्ये संघाला जिंकणं फार गरजेचं आहे. कारण क्वालिफाय होण्यासाठी आज जर तुम्ही पाहिलं तर शेवटची मॅच देखील आहे. तर काय विशेष रणनीती असेल आजच्या मॅच साठी. कशा पद्धतीने संघाची बांधणी असेल आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगच्या मागचं मुख्य कारण काय असू शकतं.
असं काही स्पेसिफिक रिझन नाही आहे. आम्ही आतापर्यंत चांगलंच क्रिकेट खेळत आलो. काही खराब मॅचेस गेल्यात त्या टुर्नामेंटमध्ये जातातच. आता शेवट चांगला करायचा आहे, तर जितकं चांगलं आणि जितकं पॉझिटिव्ह क्रिकेट खेळू तेवढं चांगलं राहणार आहे. आणि बॅटिंग करायचं रिझन माझं काही वेगळं नसतं. पहिली बॅटिंग करणं माझ्यासाठी, मला असं वाटतं की ते सेफेस्ट साईड आहे माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी सुद्धा. तर त्यामुळे पहिल्या बॅटिंगचा निर्णय आपण घेतला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, बेस्ट लक. आणि दुसऱ्या बाजूला एमबी स्ट्रायकरचे कॅप्टन आहे, तुम्हाला गोलंदाजी करायची आणि तुम्हाला देखील संधी आज क्वालिफायमध्ये जाण्याची, आज तुम्हाला देखील टॉप 4 मध्ये जाण्याची संधी आहे. तर कसं पाहताय मॅचकडे आजच्या? नाही, ॲक्च्युली मेन गोष्ट अशी आहे, आत्ता जे क्रिकेट आत्तापर्यंत खेळत आलो आहे त्या चुका सुधारायच्या, त्या सुधारून घेऊ. आपल्याला पुढं जायचं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि प्रयत्न तर चालू आहे, जसं आपल्या पहिल्या दिवसापासून चाललंय त्याच्यावरती आपण ठाम आहे. पाहूया, विश्वास जुना एमबी स्ट्रायकर्स पुन्हा, क्या बात आहे. आणि थँक्यू, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जमेत मॅचच्या दिशेने मॅच देखील सुरू होते. टॉस बॉक्स मधून अपडेट आहे, टॉस जिंकला अभित्री वेलोसिटी किंग्स संघाने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय, कोण जिंकतंय आणि कोण होतंय पराभूत, हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. अच्छा मारता है, एक रखना बाहर. पहिला बॉल आपण पाहतोय आणि क्षेत्ररक्षक आहेत तिथे प्रयत्न करतील, परंतु पहिला बॉल शॉर्ट पिच होता आणि त्यावर त्याला चौकार. नो बॉल इथे पंचांनी कॉल केलाय. काल ठरले होतो ना ओपनिंग ओव्हर म्हणजे एक बॉल आपको इधर करना पड़ेगा. आजा इधर. हाँ एक ऊपर ऊपर. अरे चूत. अरे ये लो. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल पुन्हा एकदा सीमारेषच्या पलीकडे गेला, चौकार आलाय. नऊ धावा धावपलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली राहिली रामसा वॉरियर्स संघासाठी.
कमालीचा फटका आहे, बाळू भाऊ आगे, बाळू भाऊ आगे. बघितलं देखील नाही अमित सोनाग्राने बॉल कुठे गेलाय. अप्रतिम फटका आहे. ले 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 मार. इथे आपण पाहिलं फॉरवर्ड डिफेन्स एक धावचा प्रयत्न आहे, डिरेक्ट हिट तिथं पाहिजे होती परंतु झाली नाहीये. एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16-16. ओ बाळू भाऊ इन्हें लारे दाऊ दूंगी कमाई में रखो. आजा अंदर. ए ध्यान रख रे. तुले तुले आहे ना यार. इथेही बॉल लाडवू शकले नाही गोलंदाज. फॉलो थ्रू मध्ये संधी होती. क्षेत्ररक्षण खूप खराब राहिले खंडेलवाल खिलाडी संघाचं. जर पाहिलं तुम्ही षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. पंचावन्न बॉल मध्ये 64 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. ले 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 ले. डीप मध्ये बॉल गेले पण एकदा एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18-18 विदाउट लॉस. आठ वाजून 30 मिनिटांनी मॅच चालू झाली आहे आणि 9:18 पहिली इनिंग पूर्ण होणं अपेक्षित असेल. स्लो रोन इथे बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. एक धाव आली, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19 विदाउट लॉस. विकेट मिळवावी लागेल खंडेलवाल खिलाडी संघाला. जर पुनरागमन इथे करायचे असेल तर विकेट लवकर शोधावे लागतील आणि विकेट शोधण्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण देखील इथे करावं लागेल. जोरदार अपील पाहिले आपण पंचांकडे. आणखी एक 19 धावा धावफलकावरती आहेत. 19. हा देखील बॉल कमालीचा. आणि फलंदाज बाद.
बॅट 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 तिथं चेंज केली गेली आहे आणि स्क्रीनवरती आताची मुवमेंट आपण पाहूयात. 7S लाईव्हची टीम विनंती आपण स्क्रीनवरती शो करायची मुवमेंट. लास्ट बॉलचा रिप्ले. हाफ ट्रॅकर बॉल होता आपण पाहतोय. बॉल डीप मध्ये गेलाय. एक धाव तिथे मिळेल. हा देखील बॉल डॉट आहे. षटकांचा खेळ पूर्ण झाला. 20 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम एक बाहर जाओ. डॉट बॉल आणखी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम मुनोत बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. सत्तेचाळीस बॉल मध्ये 61 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. डीप मध्ये बॉल गेलाय. प्रोटेक्शन आहे. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21. 21 विदाउट लॉस. कालच्या मॅच मला वाटतं 85 खंडेलवाल क्रीडा संघाने बनवले होते आणि त्याही मॅच मध्ये
सुरुवात अशीच झाली होती, परंतु त्यानंतर पुनरागमन खंडेलवाल खिलाडी संघाने. एक धाव इथे मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत, 22 विदाउट लॉस. पुढचा बॉल इन फिल्डला क्लिअर केलाय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, पाठलाग करतायत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकच धाव मिळेल. ओके सर. आणखी एक बॉल डॉट आलाय. धावफलकावरती धावा आहेत 23, 23 विदाउट लॉस. अरे तू क्या कर रहा, देखना आदमी है क्या कोई. एक धाव इथे मिळेल. षटक संपलंय, 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावफलकावरती धावा आहेत 24, 24 विदाउट लॉस. चौकार आहे. ऑनफिल्ड डिसिजन बंधन आपण पाहतोय. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 29, 29 विदाउट लॉस.
एक धाव पण एकदा उपलब्ध होती ती पूर्ण झाली. 30 धाव्यांची पार्टनरशिप आपण पाहतोय 22 बॉलमध्ये. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. आणखी एक बॉल डॉट आलाय. आणखी एक बॉल डॉट आलाय. चार षटकांत पूर्ण झालाय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. षटक क्रमांक 2 मध्ये धावा धावपलकावरती आहे. 36 बॉलमध्ये 51 धाव्यांची आवश्यकता आहे. 30 धावा धावपलकावरती 36 बॉलमध्ये 51 धाव्यांची आवश्यकता आहे. एकच धावा आली. एका धाव्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 31. 31 विदाउट लॉस. नो बॉल बंदांनी कॉल केलाय. धावा धावपलकावरती आहेत. 35 बॉलमध्ये 50 धाव्यांची आवश्यकता आहे.
35 बॉलमध्ये 49 धाव्यांची गरज आहे. 32 धावा धावफलकावरती. रामसा वॉरियर्स 32 विदाउट लॉस. 35 बॉलमध्ये 49 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रिडचा हा बॉल गॅप मध्ये खेळलेत आणि बॉल मात्र जाईल सीमारेषच्या पलीकडे. आपण पाहतोय चौकार आलाय. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36. अमित सोनाग्रा यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीने फटका खेळलाय, अप्रतिम फटका आहे. इथे विकेट शोधावी लागेल लवकर. आपण पाहतोय खंडेलवाल खिलाडी संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा तिथे मिळतील आणि 2 धावे 38 धावा धावफलकावरती. 33 बॉलमध्ये 43 धाव्यांची आवश्यकता. 38 धावा धावफलकावरती आहेत. 33 मध्ये 43 पाहिजेत. दोन धावा पुन्हा एकदा आल्यात. धावफलकावरती धावा असतील 40. बत्तीस बॉलमध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. 40 धावा धावफलकावरती. 32 मध्ये 41 पाहिजेत. हॅलो हॅलो, माईक चेक. डॉट आला हा बॉल. एकतीस बॉल मध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. 31 बॉल आणि 41 धावा अजून देखील आवश्यक आहेत. हा देखील बॉल डॉट आलाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती. पहिल्या 30 बॉलमध्ये 40 आल्यात आणि पुढच्या 30 बॉलमध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. तेवीस मिनिटांमध्ये 5 षटक पूर्ण करायचे. खंडेलवाल खिलाडी टीम. 30 बॉलमध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. 40 धावा धावफलकावरती. ठाठ बॉल इथे पाहायला मिळेल. पुढचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41.
28 बॉलमध्ये 40 धाब्यांची आवश्यकता आहे. एक धाव मिळेल, एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 42 42. 27 बॉलमध्ये 39 धाव्यांची आवश्यकता आहे. 42 धावा धावफलकावरती, 27 मध्ये 39 आवश्यक आहेत. आणखीन एक खूप चांगला बॉल पाहायला मिळालाय. हर्ष बोरा इथे सफलता आली आहे. हर्ष बोरा सफलता अर्जित करतायत. नो बॉल. वेळ होता सनीत बुत्ता यांच्याकडे, परंतु स्टंपच्या पुढे हात आलेत. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. स्टंपच्या पुढे हात तुम्हाला पाहायला मिळते रिप्ले मध्ये. पंचांची दाद दिली पाहिजे. चांगली पंचांची कामगिरी पाहायला मिळाली. फ्रीडचा बॉल आहे. नॉट आउट. 1 रन शॉट. एकच रन असेल. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 44 विदाउट लॉस. सफलता आली होती हर्ष बोरा यांच्यासाठी, परंतु सनीत मुत्ता इथे शिवशेट अटेम्प्ट केलाय. धावबाची संधी पुन्हा एकदा आहे. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. पुन्हा एकदा फलंदाज वाचतायत. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 45. 24 बॉल मध्ये 36 धाव्यांची आवश्यकता आहे. 45 धावा धावफलकावरती. 24 मध्ये 36 ना. चोवीस बॉल आणि 36 धाव्यांची आवश्यकता. अनुप अशिरी बॉलिंग ट्रॅक वरती. 45 धावा धावफलकावरती आहेत. इथे बॉल हवेत आहे आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. अवित्री बाईक सिक्सर. 18 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायची आहेत.
बिग फॉर्मॅटचा शेवटचा दिवस. दोन धावा इथे आल्यात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वेदांत बजाज यांचं. बॉलने दिशा बदलली. बहात्तर धावा धावफलकावरती आहेत. अकरा बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. इथे डॉट बॉल आलाय. 10 बॉल आणि 9 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. आणखी एक बॉल डॉट आलाय. 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 72 धावा धावफलकावरती. 9 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. फटका चांगला गॅप मध्ये बॉलला खेळ. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील बॉलला रोखण्याचे, परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. हाफ ट्रॅकर होता आणि त्यावरती मात्र प्रहार केलाय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. सेवन लॉस ऑफ द 1 विकेट. 77 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल 4 धावा. एक धाव तिथे मिळेल आणि बॉल इथे शिल्लक आहेत. शेवटचे 6. 3 धाव्यांची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता आहे. वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅक वरती. इथे विकेट आली आहे. धावबाद स्वरूपामध्ये विकेट. 5 बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये आणखी काही ट्विस्ट बाकी आहे का हे देखील पाहायचे. 5 बॉल 3 धावा.
22ची धाव इथे आली. चार बॉल आणि आता 2 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल 2 धावा. एंट्रन्स मधली लाईट बंद करा विनंती आहे. शेड्यूलच्या वरती जो बल्ब आहे तो बंद करायचा विनंती आहे. तीन बॉल 2 धावा. तर मॅचचं शेड्यूल आहे. मोठा बॅनर तिथली जी लाईट आहे ती बंद करायची विनंती आहे. तीन बॉल 2 धाव्यांची आवश्यकता आहे. दोन बॉल आणि 2 धाव्यांची आवश्यकता. इथे रामसा वॉरियर्स संघाने मॅच जिंकली. अभिनंदन टीम रामसा वॉरियर्स.